आरोप सिद्ध होईपर्यंत एखाद्याला गुन्हेगार ठरवू शकत नाही। भाजपमध्ये येणाऱ्यांसाठी दरवाजे खुले आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या प्रश्नावर मंत्री बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर बावनकुळेंच्या 52 तऱ्हेच्या लीला त्यांना सॅल्यूट अशा शब्दात अंधारेंनी पलटवार केलाय। सलीम कुत्ताच्या पार्टीमधला बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने टीका केली होती। मात्र आता बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर अंधारेंनी उत्तर दिलंय। भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत। जे बडगुजर आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे अलिगेशन झालेले होते। एखादा आरोप होणे ठीक आहे, अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो? जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही। त्यामुळे मला वाटतं आपण कोण्याही व्यक्तीचं मूल्यमापन, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं। सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजरचा व्हिडिओ जेव्हा सापडला तेव्हा मी म्हटलं की अरे तो सहज गेला असेल माणूस। तर त्यावेळेला नितेश राणे यांनी काय बांगड्या फोडल्या, जो आलाप त्यांनी जो विलाप केला होता तो विलाप म्हणजे असा एकदम प्रदर्शनीय होता। आता तीच सगळी माणसं जर 360 डिग्रीमध्ये जर गुमजाव करत असतील तर बॉस सॅल्यूट आहे तुमच्या नैतिकतेला। आणि बावनकुळे काय म्हणजे तुमच्या 52 तऱ्हाच्या लीला चालतात, सॅल्यूटच आहे।